कार्ला केव्ज म्हणजेच कार्ला लेणी ही महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी एक मानली जातात. ही लेणी आहे पुणे आणि लोणावळ्याच्या मधोमध ओल्ड मुंबई पुणे हायवेजवळ. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज आपण ज्या रस्त्याने जातो त्याच मार्गावरून हजारो वर्षांपूर्वी व्यापारी प्रवास करत होते. त्या काळात कार्ला हे एक महत्त्वाचं ट्रेड सेंटर होतं. 2200 वर्षांपूर्वीचं इंजिनिअरिंग. ही लेणी अंदाजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात बांधली गेली. आता विचार करा, त्या काळात ना JCB, ना मशीन, ना इलेक्ट्रिसिटी. तरीही लोकांनी पूर्ण डोंगर खोदून तयार केला एक विशाल चैत्य हॉल. या हॉलमध्ये आहेत 37 भव्य खांब आणि प्रत्येक खांबावर आहेत युनिक कार्विंग्स. सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे या लेणींचं वुडन सिलिंग आजही अस्तित्वात आहे. 2200 वर्षांपूर्वीचं लाकूड अजून टिकून आहे. हेच कार्ला लेणीला जगात युनिक बनवतं. बौद्ध भिक्षूंचं गुप्त जीवन. ही फक्त लेणी नव्हती, हे होतं बौद्ध भिक्षूंचं मेडिटेशन सेंटर. इथे भिक्षू राहत होते आणि ध्यान करत होते. रहस्यमय एकवीरा देवी मंदिर. कार्ला केव्ह जवळच आहे प्रसिद्ध एकवीरा देवी मंदिर. आज लाखो लोक इथे दर्शनासाठी येतात. एकाच ठिकाणी बुद्धिझम आणि हिंदू कल्चरचा असा संगम महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. आता काही हिडन फॅक्ट्स. 1. कार्ला केव्ज हे भारतातील सर्वात मोठ्या प्राचीन बौद्ध चैत्यपैकी एक आहे. 2. इथल्या इन्स्क्रिप्शन्समध्ये ग्रीक आणि फॉरेन व्यापाऱ्यांचाही उल्लेख आहे. म्हणजे 2000 वर्षांपूर्वी भारताचं इंटरनॅशनल ट्रेड कनेक्शन होतं. 3. आणि अजूनही काही भाग पब्लिकसाठी बंद आहेत. कदाचित त्या भागात अजूनही काही सिक्रेट्स दडलेले असतील. कधीकधी आपण फक्त टुरिस्ट स्पॉट म्हणून जागा पाहतो, पण त्या दगडांमध्ये हजारो वर्षांचा इतिहास लपलेला असतो. कार्ला केव्ज म्हणजे फक्त लेणी नाहीत, तर एन्शियंट इंडियाचं इंजिनिअरिंग, स्पिरिच्युअलिटी आणि ट्रेड पॉवर याचं जिवंत उदाहरण आहेत. दॅट्स इट. होप यू एन्जॉयड द व्हिडिओ. तुम्ही कार्ला केव्जला भेट दिली आहे का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच महाराष्ट्रातील हिडन स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.